हरिहरेश्वर मध्ये पार्किंगसाठी 4 तासासाठी 100 रुपये याप्रमाणे चार्जेस आहेत। त्यानंतर मंदिराकडे जायला निघाल्यावरती भरपूर सारे खाण्यापिण्याचे ऑप्शन्स आहेत। तुम्हाला थंड कोल्ड ड्रिंक्स, नाश्त्याचे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत आणि शॉपिंग करण्यासाठी भरपूर सारे दुकानं आहेत। आता आम्ही हरिहरेश्वर मंदिर मध्ये एंट्री केली आहे आणि लाईन बघा जास्त नाहीये गर्दी, एक 5 मिनिटातच पास होऊ आम्ही। ऊन भरपूर आहे कारण भरून आलोय आम्ही, भरून म्हणजे 11 वाजले तरी भरपूर ऊन आहे। मंदिरात एंट्री करताच लेफ्ट साइडला इथे मस्तपैकी गणपती बाप्पांचं मंदिर आहे। तर आता आपलं दर्शन झालेलं आहे हरिहरेश्वर मंदिर मध्ये। जास्त वेळ लागला नाही, 10 ते 15 मिनिटांमध्ये लाईन पुढे सरकली, त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं, छान वाटलं। 11 वाजले आणि डोक्यावरती बघा इतकं ऊन आहे ना, डेंजर, खूप ऊन आहे आणि खूप ऊन आहे। तर आता इथून पुढे जायचं, कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला सांगते। तर आता दर्शन झालं मस्तपैकी, भर उन्हातच म्हणावं लागेल कारण 11:15 वाजता पोहोचलो। 11 वाजता म्हणजे आपण बाहेर पडलो, 15 मिनिटात दर्शन झालं आणि आता बीच वरती जायचंय। हरिहरेश्वर मंदिर बघितलं तुम्ही सगळ्यांनी, मी पण पहिल्यांदाच आलीये, छान वाटलं खूप। आणि चिऊ आणि ते सगळे लोक आता मंदिरातून बाहेर येत आहेत आणि आता आपण सरळ जाऊया बीच वरती। चला मग हरिहरेश्वर बीच दाखवते मी तुम्हाला, हे बघा मंदिरचा नजारा दाखवते। ऍक्च्युली मंदिरामध्ये मला मोबाईल अलाउड नाहीये, फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्याच्यामुळे मग आत काही दाखवता आलं नाही, पण जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवले तुम्हाला। आणि अजूनही काही दाखवता आलं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करते। इथे बाजारपेठ आहे आणि तुम्हाला काय खायला प्यायला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण रस्त्याला मध्ये काही तुम्हाला मिळत नाही, घाट आहे, मध्ये मध्ये घाट आहे, त्याच्यामुळे ना नाश्ता करायला थेट तुम्ही इथे येऊन केला तरी चालेल। तर इथे काय काय मिळतं खायला सुद्धा मी ते पण तुम्हाला दाखवते। चला मग आता जाऊया बीचकडे सरळ। आता ना आपण पहिला नाश्ता करणार आहे आणि मग त्याच्यानंतर अजून एक पॉइंट आहे इथं, तर तिथं जाणार आहे। भूक लागली आहे जोरदार आणि चिवला पण लागली आहे। चिव हाय 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 तर पहिला काहीतरी थोडंफार खाऊ आणि मग जाऊ, काय काय मिळते बघू। आम्ही इथे ना आता नाश्ता करतो, मिसळ घावन स्पेशल आहे इथं भरपूर, मिसळ वडा मिसळ। काय रे तुझं काय मागवलं? वडा स्पेशल वडा। तर तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला ना नाश्त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही येणार, भरपूर ऑप्शन आहेत तिथं। करून अजून एका पॉइंटला जाणार आहे, पहिला पटपट नाश्ता करू मी तिकडे जाऊया। भरपूर ऊन आहे त्या डोक्यावर, 12 वाजले त्याच्यामुळे सूर्य डोक्यावर आलाय, तर या सगळेजण नाश्ता करायला या। चला तर मग आता आपण डायरेक्ट जाऊया बीच वरती। आम्ही वरती जाणार होतो पण आता प्लॅन कॅन्सल झालाय अचानक। प्लॅन मध्ये थोडेसे चेंजेस आलेत कारण ऊन बघताय तुम्ही, भरपूर ऊन आहे डोक्यावर, 12 वाजलेत दुपारचे, त्याच्यामुळे ना प्रदक्षिणा पॉइंट म्हणून काहीतरी होता, गोल गोल बहुतेक असं वाटतंय, गोल गोल राऊंड मारून जायचं वरती, कसला तरी पॉइंट आहे, मग आम्हाला पण काही माहिती नाही।
पण म्हटलं आता, कारण आम्हाला पुढे पुण्याला पण जायचंय, वेळ होईल तिकडे जर चढत बसलो. आणि जरी ऊन जर असं नसतं ना, सावली असते तरी आम्ही गेलो असतो, पण आता नको, भरपूर ऊन आहे म्हणून डायरेक्ट जाऊया बीच वरती आणि तिकडून डायरेक्ट पुणे. त्याला मग बीच दाखवते हरिहरेश्वरचं कसं आहे. तुम्ही जर आलात तर कुठे काय काय कसं करायचं, पहिला कुठे जायचं, काय करायचं, मी खाली देते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला. चला मग जाऊया. बॉल बॉल घेतलाय ना बाळा, चिवला आता परत बॉल पाहिजे झालाय तिथं बघून. बीच बघा, पॉपकॉर्न, भर उन्हात गार हवा आहे. म्हणजे बीच वरती असणार म्हटल्यावर ऑब्विसली गार हवा आहे, पण ना ते एक नाही का ऊन डोक्यावर भर उन्हात 12 वाजताचं ते ऊन चटके जाणवत आहेत आणि तिकडून अशी गार हवा येते, चांगलं पण वाटतंय. पण आता आम्ही भिजणार नाहीये, कारण आम्ही रूम ऑलरेडी सोडलेली आहे सकाळी आणि आम्हाला रिटर्न जायचंय, त्याच्यामुळे आम्ही काय भिजायचं काही नाहीये. फक्त फोटो व्हिडिओज काढू आणि मग थोडासा एन्जॉय करू. सावलीला बसायचं म्हटलं तर दूर दूरपर्यंत तिकडे जावं लागेल. बाकी बघा खूप मोठं बीच आहे, पाणी खूप आतपर्यंत आहे. इकडे सगळी आता वाळू वाळू आहे, मऊ मऊ अशी सगळी. छान, आता हवा सुटली, जरा बरं वाटायला लागले. आणि हरिहरेश्वरला मला असं नाही का यायचं असेल तर या सीझन मध्ये थोडस यायला मला ते. हरिहरेश्वरला तुम्ही आलात ना तर तुम्हाला एक मंदिर बघायला मिळेल हरिहरेश्वरचं. त्याच्यानंतर ते प्रदक्षिणा पॉइंट हे बघा, इथून दिसतंय ते वरती, तिकडे प्रदक्षिणा पॉइंट, तो एक तुम्हाला बघायला मिळेल. हे बीच एक बघायला मिळेल. चिऊ बघा कशी फोटो काढते. तर हे तुम्हाला पॉइंट करायला भेटतील ह्या साईडला जर आला तर. आमची रूम ऍक्च्युली तिकडे होती, 40 किलोमीटर इथून लांब, 40 किलोमीटर लांब रूम होती, तिथून आम्ही इकडे आलोय हे बघायला पॉइंट आणि मंदिर बघायला. कारण सारखं सारखं काही येणं होत नाही आपलं, आणि आलोय तसं मग सगळं फिरून, जेवढं पॉसिबल आहे तेवढं फिरून जायला पाहिजेत म्हणून आलो. आणि नाश्ताचं म्हणाल तर नाश्ता ठीक होता, एवढं काय आता बाहेर आलोय म्हटल्यावरती आपल्याला 5 स्टार हॉटेल सारखं तर मिळणार नाही इथे, पण ठीक होता. पण म्हणजे खाऊ शकता तुम्ही, पोट भरून खाऊ शकता. बाकी मग आवळे, कैरी ते सगळं आहे, ते एन्जॉय करू शकता. कारण बीचच्या साईडला आलं म्हटलं की ते असतंच, तुम्हाला खायला भेटतंच. आणि जर बीच वरती आला ना तर थोडीशी काळजी घ्या, कारण इथे एक इन्सिडेंट झालाय. आता आम्ही सकाळी एंट्री केली आतमध्ये आणि आम्हाला समजलं की एक बाई आतमध्ये बुडाली, असं लेडीज कोणीतरी. त्यामुळे जर तुम्ही सेल्फी आणि फोटो व्हिडिओज काही काढत असाल तर तुमची काळजी, सेफ्टी घेऊन मगच करा. एवढ्या आतमध्ये जाऊन काही करायची आपल्या जीवापेक्षा तर बाकी फोटो वगैरे काही महत्वाचे नाहीयेत. त्यामुळे ना एवढी जाणीव ठेवा की आपण घरी आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे, काय आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, ते त्यांची पण थोडंसं लक्षात ठेवून मगच तुम्हाला जे करायचं करा. कारण आपण फ्लो मध्ये येऊन ना सगळं करायला जातो आणि मग काहीतरी वेडेवाकडं होऊन बसतं. त्यामुळे ना तुम्ही थोडीशी स्वतःची पण काळजी घ्या. किती मोठं बीच आहे बघा, जीव बघा. दूरपर्यंत, म्हणजे नजर पण पोचत नाही एवढ्या दूरपर्यंत. जर आम्ही इथे स्टे केला असता तर मग इथेच आम्ही वाटतं ना की तुम्ही जर स्टे करणार असाल तर हरिहरेश्वरला करण्यापेक्षा तिकडे करा, जिथे आम्ही केलं होतं दिवेघर मध्ये. मला मी एक सजेस्ट करेन, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स वरून कालपासून, तुम्हाला जर स्टे करायचा असेल तर दिवेघर त्या साईडला करा. कारण इथे ना थोडंसं मार्केट जवळपास आहे, पण जर तुम्हाला काहीतरी दवाखाना किंवा मेडिकल लागणार असेल तर ते थोडंसं, मला इथे आजूबाजूला कुठं दिसलं नाही ते, किंवा मार्केट पण एवढं जास्त नाहीये. तर तिकडे जर तुम्ही असलात ना तर तुम्हाला सगळंच भेटून जाईल, कारण दिवेघरचं मार्केट पण जवळ आहे आणि खायला प्यायला तुम्हाला काही भरपूर साऱ्या खानावळ आहेत, तर त्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तर मग तुम्हाला स्टे करायचा असेल तर तो एक बेस्ट पर्याय आहे असं मला वाटतं. मंडळी बघा आज जोश मध्ये नाहीये, फक्त फोटो काढायला आली आहे, कारण काल इतकं भिजलेत आणि इतका एन्जॉय केलंय ना की मग आज त्यांचा मूड आहे. पण कसं जायचंय त्याच्यामुळे मग ते फक्त मजा घेतात फोटोंचा. किती छान वाटतं ना, थोडंसं काहीतरी वेगळं, रोजच्या रुटीन मधून थोडंसं वेगळं काहीतरी एन्जॉय करायला आलं तर.
अशा प्रकारे आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. निघताना रस्त्यात गर्दी दिसत होती. म्हटलं काय झालंय आता पुढे, की काय झालंय काहीच समजत नव्हतं. बघतोय तर ना तुम्हाला सीन दाखवते. मस्त माकडं इथं खेळत बसली होती छानपैकी. हे बघण्यासाठी गर्दी जमली होती. आणि मेन मला हे सीन कॅप्चर करता आला. चिऊ पण खूप खुश झाली माकडांना बघून.